नमस्कार. न्यूज 18 लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो. राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा आपण या सेगमेंटच्या माध्यमातून घेत असतो. राज्यात मागील काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील तुरळक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं चित्र होतं. आता मात्र पुढील काही दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेणार असल्याचं चित्र आहे. पाहुयात 30 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील. सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून. मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासांमध्ये मुंबईतील वातावरण ढगाळ राहून मधून-मधून मध्यम ते जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर कोकणातील पालघर वगळता सर्व जिल्ह्यांना 29 जूनसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 30 जूनसाठी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणामध्ये पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येतीये. मुंबई आणि कोकणातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात पश्चिम महाराष्ट्राकडे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. 30 जूनसाठी पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूरसाठी कुठलाही इशारा हवामान विभागाने दिलेला नाही. तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळेल. पुढील 4 ते 5 दिवसांसाठी हवामान विभागाने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाही. तर विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून पुढील 4 ते 5 दिवस विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. एकंदरीत कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून विदर्भामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच दररोज हवामान अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.